सालियान प्रकरणी मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। याचिकेत आदित्य ठाकरे आणि दिनू मोर्या यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। तर या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी ही याचिका दाखल केली होती। त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले होते। दरम्यान हायकोर्टात सुनावणी दरम्यान काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, याचिका दाखल केलेली आहे। त्याची पहिली सुनावणी आज पार पडणार आहे आणि वारंवार आपण पाहतोय की दिशा सालियानचे वडील आणि त्यांचे वकील वारंवार पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांचे भेट घेत आहेत, वारंवार पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे गौप्यस्फोट करतायत। परंतु आजच्या सुनावणीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की कालच दिशा सालियान यांचे वकील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज याचिका होईल की नाही, आज सुनावणी होईल की नाही असा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला। कारण की त्यांनी न्यायमूर्तींवरती जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पूर्णपणे न्यायमूर्ती ज्या ह्या प्रकरण ज्यांच्यासमोर आज जो सुनावणी होणार आहे त्यांच्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि आज सुनावणी होईल की नाही याबाबत देखील साशंकता जी आहे ती त्यांच्या वकिलांनी उपस्थित केली होती। आपण एकंदरीत जर पाहिलं तर ज्यावेळेस हे प्रकरण घडलं होतं त्यावेळेस दिशा सालियानच्या वडिलांनी जे आहे ते कोणताही आक्षेप घेतला नव्हता। पण त्यानंतर जे आहे ते आता त्यांनी आपली याचिका जी आहे ती याचिका दाखल केली। त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये अनेक नेत्यांचा आणि त्यावेळच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचा आमच्यावरती दबाव होता, अशा अनेक गौप्यस्फोट जे आहेत ते त्यांच्या याचिकेमध्ये करण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर आज सुनावणी होते। सुनावणीमध्ये नक्की काय मांडलं जातं आणि त्यासोबतच काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की वारंवार जे आहे ते दिशा सालियानचे वडील आणि दिशा सालियान यांचे वकील वारंवार वेगवेगळे आरोप जे आहेत ते आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारवर करताना पाहायला मिळतात। अनेक गौप्यस्फोट जे आहे ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की दिशा सालियान यांच्या वकिलांची आणि वडिलांची एक मागणी आहे की आदित्य ठाकरे त्याचसोबतच त्यांचे काही जवळचे सहकारी आहेत यांना देखील यामध्ये सहआरोपी करावं असं देखील जे आहे ते त्यांची मागणी आहे। परंतु वारंवार जे आहे ते दिशा सालियान यांच्या वकिलांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर न्यायमूर्तींवरती जे आहे ते अनेक आक्षेप घेतले होते। त्यामुळे आज सुनावणी जर झाली तर सुनावणीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्यावेळेस हे प्रकरण घडलं होतं त्यावेळेस त्यांनी काहीही आक्षेप घेतले नव्हतं। त्यानंतर जे आहे ते त्यांनी याचिका जी आहे ती याचिका दाखल केली आहे। त्याच्यामुळे न्यायमूर्ती देखील या प्रकरणावरती नक्की काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। त्याच्यामुळे या सुनावणीकडे जे आहे आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रणिता, नक्कीच निवृत्ती, धन्यवाद। या सविस्तर माहिती संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तर याचिकेतून आदित्य ठाकरे आणि दिनू मोर्या यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। दरम्यान दिशा सालियान प्रकरणी मुंबई हायकोर्टात ही महत्त्वाची